नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. कारण बरेच दिवस झाले मी यूट्यूबवर व्हिडिओज टाकलेला नाही. आणि तुम्ही सगळे नक्कीच विचार करत असाल ना, ताई कुठे गायब झाल्या? तर त्यामागचं कारण म्हणजे सध्या आम्ही सगळे राजस्थान फिरायला आलेलो आहोत. इथलं वातावरण, इथली संस्कृती, इथले लोक सगळंच मन जिंकून घेणारं आहे. पण एक गोष्ट मात्र खास सांगावीशी वाटते. फिरायला आलोय म्हणजे रोज हॉटेलचं जेवण नाही बरं का. आम्ही सगळे मिळून इथे स्वतःच्या हाताने छान छान स्वयंपाक बनवून जेवण करत आहोत. आणि खरं सांगू का, महाराष्ट्रातून आलेली तुमची ही मराठी कन्या राजस्थानमध्ये सुद्धा स्वयंपाकाशिवाय राहूच शकत नाही. पण याचं पूर्ण क्रेडिट मला एकटीला नाही द्यायचं. कारण माझ्यापेक्षाही इथे खूप अनुभवी आणि भारी स्वयंपाक करणाऱ्या जणी आहेत. माझी बहीण, वहिनी आणि बरेच घरातले लोकं आहेत. जणी इतक्या प्रेमाने आणि उत्साहाने स्वयंपाक करतात, की त्यातून मला सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. कधी कोण पोळ्या करतं, कधी कोण भाजी करतं, कधी गप्पा मारता-मारता चहा बनवतो आणि सगळ्यात महत्त्वाचा एक क्षण म्हणजे वेगळीच मज्जा आली. हॉटेलमध्ये बसून जेवण मिळतं, पण अशा एकत्र स्वयंपाकात मिळणारा आनंद आणि प्रेम वेगळंच असतं, नाही का? आणि या ट्रिपमध्ये अजून एक खास कारण होतं आनंदाचं. आमच्या ज्या विहीण आहेत, त्यांची अॅनिव्हर्सरी होती. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छोटंसं सेलिब्रेशन केलं. थोड्या गप्पा, थोडी मजा, थोडं हसणं आणि भरपूर आठवणी तयार झाल्या. म्हणूनच सध्या नियमित रेसिपी व्हिडिओ टाकण्यात येणार नाही. पण तुमची आठवण मात्र रोज येत आहे. तुमचे मेसेजेस, "ताई नवीन व्हिडिओ कधी येणार?" हे प्रश्न सगळे मी वाचते आहे. आणि म्हणूनच वाटलं चला आपल्या परिवाराला थोडंसं या ट्रिपचंही व्हिडिओज दाखवूया. आता पुढे मला जसं जमेल तसं इथले आमचे छोटे-छोटे मूव्हमेंट्स, स्वयंपाक, मजा, फिरणं आणि आमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचे व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करत राहीन. तुम्ही फक्त असंच प्रेम करत राहा आणि माझ्या व्हिडिओची वाट बघत राहा. कारण खूप छान-छान रेसिपी आणि नवीन अनुभव घेऊन मी तुमच्यापर्यंत येत राहणार. तोपर्यंत